विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण आता बीड जिल्ह्यासह राज्यात तापलेलं आहे आणि अशातच आता बीड जिल्ह्यामध्ये सभांचा धुरळा सुरू आहे। बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभा घेणार आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी बीड शहरातील हे पारसनगरी ग्राउंड आहे, पारसनगरीचं मैदान आहे आणि या ठिकाणी योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 3:30 वाजता जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान गेवराई मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ गेवराई शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि याच सभेची आता तुम्ही पाहता या ठिकाणी क्षीरसागरांची सभा होणार आहे क्षीरसागरांच्या प्रचारार्थ। आणि या सभेची जय्यत तयारी अशी ही क्षीरसागरांकडून करण्यात आलेली आपण पाहू शकता। हे जे समोर दिसतं हे स्टेज आहे आणि या ठिकाणी जे VIP लोक येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे। या बाजूला आपण पाहू शकता की या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत, मतदार येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्या कारणाने जे पोलीस दल आहे या ठिकाणी पोलीस दल देखील मोठा फौजफाटा पोलीस दलाचा या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठा बंदोबस्त या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ठेवलेला आहे। दरम्यान एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आता विधानसभा निवडणुकीचं जे वातावरण आहे ते तापलेलं आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, सभांचा धुरळा सुरू आहे आणि यातच आता बीडमध्ये अजित पवारांची सभा होते आणि या सभेतून आता अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे क्षीरसागर काका पुतण्याची जी लढत मानली जात होती त्या ठिकाणी आता काकांनी माघार घेतली आणि काकांनी योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि यामुळं महायुतीची म्हणजेच योगेश क्षीरसागरांची ताकद जी आहे ती काहीशा प्रमाणात वाढल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे आता नेमकं 23 तारखेला गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज रे, साम TV, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।